परी, अगं तो आजच इंटरव्ह्यूला येतोय. ओके, पण मग मी काय करू? एक काम करते, मी इथं नाही थांबत. तू आणि मिस्टर अखिल त्याचा इंटरव्ह्यू घ्या, तोपर्यंत मी वाकडेवाडीच्या शोरूमला जाऊन येते. ओके ओके, चल मग लगेच निघते मी. तो येऊन गेला की मला सांग कॉल करून. तू अगदीच निश्चिंत राहा ग. अगं पण नंतर तरी मी समोर येईनच ना त्याच्या, आणि तेव्हा तो सोडून नाही का जाणार. 1 मिनिट मानसी, आता माझं नीट ऐक. जॉईनिंग लेटरमध्ये हा क्लॉज टाक की त्याला कमीत कमी 5 वर्ष तरी हा जॉब सोडता येणार नाहीये, आणि कसंही करून त्याने बस ते साईन करावं. हे झालं की माझं काम झालं. ओके, असंच होईल. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचा पार्ट ऐकलं असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 5. परी ऑफिसमध्ये जाण्यासाठी खाली हॉलमध्ये आली आणि किचनमधून येणाऱ्या गाण्याच्या आवाजाने थबकली. कोई सोने सा तोले रे, कोई माटी सा बोले रे, कोई बोले के चांदी का है छुरा, होता ऐसे ये मौके पे रोका जाए ना रोके से, अच्छा होता है ये बुरा, कैसा ये इश्क है, अजब सा रिस्क है. गाण्यासोबत रमेशच्या गुणगुणण्याचा आवाजही येत होता, तेही मोठ्या आवाजात. तशी ती त्याचं काय चाललंय पाहायला किचनमध्ये डोकावली. कोई पीछे ना आगे है फिर भी जाने क्यों भागे है, मारा इश्क का दिल मेरा. एका हातात उलथनं आणि अशा अवस्थेत डान्स करणारा तो. पाठीमागे हाताची घडी घालून परी ऐटीत उभी त्यालाच न्याहाळते हे पाहून तो गडबडला. तसं त्याने पटकन गाणंच बंद केलं. ताई तुम्ही, सॉरी, ते मी नाश्ता बनवत होतो, सॉरी. दोन्ही गालावर हाताने हलकेच मारत तो माफी मागत खाली पाहणारा तो एकदम स्तब्ध उभा होता. न जाणो आता सकाळी सकाळी लेक्चर आणि मूडचा सत्यानाश होणार असंच त्याला वाटलं. रमेश, नाश्ता बनवत आहेस आणि हा असा? प्रथम गंभीरपणे म्हणत पुढच्या क्षणाला ती खळखळून हसू लागली. त्यालाही हे अगदीच अनपेक्षित होतं. रमेश, तू पण ना गमतीशीर आहेस अगदी. बरं, चालू दे तुझा, पण नाश्ता मिळेल ना मला आज? ती हसतच म्हणाली. हो ताई, हा बघा लगेच आणून देतो. त्याच्याही चेहऱ्यावर तिच्या अशा वागण्याने हास्य पसरलं. चल 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 लवकर आवर, मला ऑफिसमध्ये पोहोचायचंय. मनगटावरील घड्याळात पाहत ती डायनिंग टेबलकडे येऊन बसली. एवढ्यात साक्षी ममाला खाली घेऊन आली. ममा, आलीस? ये लवकर ये. रमेश, नाश्ता येतोय ना आज? तिने पुन्हा आता आवाज दिला. हो ताई साहेब, आलोच. हा घ्या म्हणत तो लगेचच समोर हजर झाला. एक डिश परीच्या समोर, एक आई समोर वाढली. रमेश, आणखी एक डिश आण. साक्षी आज आमच्या सोबतच नाश्ता करेल. साक्षी, बस ना. कशी आहेस? मी छान ताई, पण तुम्ही घ्या ना करून. अहो, मी नंतर करेन, ती म्हणत होती. बस ग, काही नाही होत म्हणत तिला त्यांच्यासोबतच नाश्ता करायला बसायला सांगितलं आणि मम्मानेही तिला बसायला खुणावलं. एवढ्यात रमेशने आणखी एक डिश आणून दिली. तोपर्यंत परीने एक नाश्त्याचा बाईट खाल्ला. ऑसम रमेश, नाश्ता सही झालाय हा आज. थँक्यू ताई, तो आज जाता जाता खुश होत म्हणाला. त्यालाही तिचा आजचा मूड चक्रावणारा होता. एरवी काहीतरी गोष्टीने चिडचिड करणारी परी आज सगळ्यांनाच सुखद धक्के देत होती. ममाला मात्र काहीच कळत नव्हतं. आज परीचा मूड अतिशय चांगला वाटत होता. आपली मुलगी नेहमीच अशी असावी असं वाटायचं त्यांना. त्या तिलाच न्याहाळत होत्या की आज अचानक कसा काय फरक पडलाय. ममा, तू माझ्याकडे काय पाहत आहेस? नाश्ता खातेस ना? काय ग परी, आज बरीच खुश दिसतेस.
काही छान घडलंय का? नाही ग. का बरं? मी काय खुश असू नये का? त्यासाठी काही घडायलाच कशाला हवं? परी, खरं तर तुला असं पाहायला मला खूप आवडतं. तू अशीच खुश राहत जा ना ग. मग आता आहे ना खुश. चल, मला निघावं लागेल. साक्षी, काही वाटलं तर मला फोन कॉल कर. हा मम्मा, चल निघते, काळजी घे. म्हणून तिला एक साईडने बिलगून ती तिचा लॅपटॉप घेऊन निघाली. तू पण नीट जा, जमलं तर लवकर ये, मम्मा सांगत होती. हो मम्मा, म्हणत ती दरवाजातून बाहेर पडली. इकडं ऑफिसमध्ये आल्यावर काही ना काही काम चालूच होतं. आउट ऑफ रेड झालेले क्लोथ सेलसाठी पाठवून द्यावे लागणार होते. त्याची लिस्टिंग चालू होती. परीचं लॅपटॉपवर काहीतरी शोधणं चालू होतं. एवढ्यात मानसी धावतच आली. परी, अगं तो आजच इंटरव्ह्यूला येतोय. तो कोण? अगं असं काय करतेस? आरुष प्रधान, तो तुझी कार नेणारा. ओके, पण मग मी काय करू? एक काम करते, मी इथं नाही थांबत. तू आणि मिस्टर अखिल त्याचा इंटरव्ह्यू घ्या, तोपर्यंत मी वाकडेवाडीच्या शोरूमला जाऊन येते. ओके? ओके. चल मग, मी लगेचच निघते. तो येऊन गेला की मला कॉल करून सांग. तू अगदीच निश्चिंत राहा ग, तुझं काम झालेलं असेल. अगं, पण नंतर तरी मी समोर येईनच त्याच्या, आणि तेव्हा तो जॉब सोडून नाही का जाणार? एक मिनिट मानसी, माझा आता नीट ऐक. जॉईनिंग लेटरमध्ये हा क्लॉज टाक की त्याला कमीत कमी 5 वर्ष तरी हा जॉब सोडता येणार नाहीये, आणि कसंही करून त्याने बस ते साईन करायला हवं. हे झालं की मग आपलं काम झालं. ओके, असंच होईल. चल मग, येते मी, म्हणत परी वाकडेवाडीच्या शोरूमला जायला निघाली. इकडं तो इंटरव्ह्यूला येण्याआत मानसीने त्याच्या जॉईनिंग लेटरमध्ये हवे ते क्लॉज टाकून दिले आणि त्याच्या येण्याची वाट पाहू लागली. काहीच वेळाने तो हजर झाला. नीटनेटक्या वेशात आलेल्या तो रिसेप्शनला पोहोचताच मानसीला कॉल आला. तिने त्याला आत सोडायला सांगितलं आणि मिस्टर अखिल सोबत एका रूममध्ये इंटरव्ह्यूसाठी तयार झाली आणि त्याची आत येण्याची वाट पाहू लागली. मे आय कम इन? काहीच क्षणात डोर उघडून अर्धवट आत येणारा आवाज आला. येस, ती म्हणाली तसा तो आत आला. प्लीज, मे आय सी युअर डॉक्युमेंट्स? मिस्टर अखिलने विचारलं. या शुअर, म्हणत त्याने त्याची फाईल अखिलकडे सुपूर्द केली. प्लीज सिट डाऊन मिस्टर आरुष, मानसी म्हणाली तसा तो खुर्चीवर बसला. मिस्टर आरुष, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ? Yes, myself Arush Pradhan. I have completed diploma in finance management before 3 years, but still I don't have any experience in same field. But if you give me a chance, I will definitely show my talent. I am staying with my mother and sister. Ma'am, I need this job. Okay, but can you tell me, since 3 years, what are you doing? You didn't try for any experience. How it is possible? मग मिस्टर अखिल यांनी विचारलं. Actually, you know, in current system, no value of real talent. And if you have it, then the biggest loss is when you don't have any kind of a big reference or recommendations. And everybody start ignoring you. And these are those people who are judging you. ज्यांच्याकडे कसलंच टॅलेंट नसतं. And this lockdown, a middle class person how can survive? त्याच्या डोळ्यात आता ही चमक आली होती. कदाचित डोळ्यातलं ते पाणी असावं. त्याचं ऐकून कोणालाही वाईट वाटलं असतं. सो दिस ऑपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. तो आवाज नॉर्मल करत पुढे म्हणाला, किंचित स्माईल करत. तेही दोघांना कळलं तसं त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. ओके, युअर जॉब इज फिक्स्ड, बट बाकी टेक्निकल गोष्टी तुम्ही बोलून घ्या मिस्टर अखिल सोबत, मी आलेच, म्हणत मानसी बाहेर गेली. त्याचा इंटरव्ह्यू आज चालू होता आणि मानसीने इकडे बाहेर येऊन परीला कॉल लावला. परी, त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे. ही ॲक्च्युली नीड दिस जॉब परी. मी जॉईनिंग लेटर तयार केलंय जसं तू सांगितलंय. पण परी बघ, म्हणजे जे तुला वाटतंय
मी सांगते त्याचा राग नको करू. मला वाटतं ती अट काढून घे ग. म्हणजे मीच बोलले तुला, पण आता मला खरं तर काय मानसी, हे बघ मी आता मागे हटणार नाही आहे. बट आपली वस्तू कोणीतरी अशा पद्धतीने काढून घेतो हे नाही पटत हा मला. आणि ती एखादी साधारण गोष्ट असती तर ठीक होतं, पण ती कार होती माझी. अगं पण आणून दिली ना त्याने. मी तुला त्याला जॉबवर ठेव म्हणते, पण असं काही वागू नको की त्याने त्याच्या फॅमिलीला काही त्रास होईल. तेवढं कळतं मला मानसी, हे त्याच्यापुरतं असेल आणि त्याला पण कळू दे ना जरा. बरं ते सोड तू. मला त्यानं जॉईनिंग लेटर साईन करून घेतल्यावर मग मला कॉल कर. ओके ठीक आहे, बाय. म्हणत मानसीने फोन ठेवला. काही वेळ विचार करून ती रिसेप्शनवर आली. तिथून त्याचं जॉईनिंग लेटर घेतलं आणि त्याचा इंटरव्ह्यू होण्याची वाट पाहू लागली. काहीच वेळात तो टेक्निकली इंटरव्ह्यू पास झाल्याचं मिस्टर अखिलेश सांगत आले. मानसी मॅम, ही इज बेस्ट फॉर दिस जॉब. तो आता कुठे आहे? मी त्याला बाहेर बसवलं आहे. प्लीज त्याला माझ्या केबिनमध्ये पाठवून द्याल? हो, लगेच पाठवून देतो. म्हणत मिस्टर अखिल बाहेर निघून गेले आणि त्याला आत पाठवून दिला. मानसी आणि परीची केबिन सेमच होती. केबिनचं डोअर नॉक झालं तसं तो आला असणार असं समजत तिनं आवाज दिला, प्लीज कम इन. तसा तो आत आला. आत येताच त्याने केबिनमध्ये सगळीकडे नजर फिरवली. प्लीज सिट डाऊन. धिस इज युअर जॉईनिंग लेटर. आणि कधीपासून जॉईन करत आहात? उद्यापासून. ओके, यावर साईन करून द्या. आय रिक्वेस्ट यू प्लीज रीड ऑल कंडिशन्स केअरफुली बिफोर सायनिंग द लेटर. ओके, मी उद्या यावर साईन करून दिली तर चालेल का? वाय, आता काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हीच म्हणाला ना रीड इट केअरफुली. मग जरा वेळ लागेल, तो तिला स्माईल करत म्हणाला. ओ येस. ती चोरी पकडल्यासारखी गडबडली. मग मी उद्या हे वाचून घेतो आणि उद्या येताना सोबत साईन करून आणतो. ओके. मे आय गो नाव? या. मानसी कशी तरी स्माईल करत म्हणाली आणि तो डोळ्याचं पातं लवतय तो निघूनही गेला. हा दिसतोय एवढा साधा नक्कीच नाही आहे. परीला तोडीस तोड आहे. तिला बदलवू शकला तर तोच बदलवेल तिला म्हणत ती गालात स्माईल करू लागली. पण पुढच्याच क्षणी तिच्या मोबाईलवर परीचा फोन येऊ लागलेला आणि तिचं स्माईल तसंच विरून गेलं. अरे यार, ती आता विचारणार तिला काय सांगू आता. ओहो म्हणत क्षणभर तिने डोळेच मिटले. आजचा पार्टी इथं संपलेला आहे. बघूया आरुष त्या अटी मान्य करतोय की नाही ते तर आता आपल्याला पुढच्याच भागात कळेल. तर काय होते पुढील भागामध्ये जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.